आयुष्यात किती पण प्रॉब्लेम चालू असले ना, जर इथं शांत डोक्यानं बसलं ना, तर सगळे प्रॉब्लेम, सगळी प्रश्न सुटतात. जास्त वेळ इथं बसायला भेटत नाही, पण जेवढा वेळ भेटतो ना, तेवढ्या वेळात खूप समाधान वाटतं. मी किती पण तन केलं, की मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, पण मला माझ्यासाठी जे चांगलं असतंय ना, ती मला भेटतंच. फक्त इथंच बसून सगळं भेटत नाही, त्याला हातपाय पण हलवायला लागतात, कष्ट पण करावं लागतं. आज बाहेर खूप महत्त्वाचं काम होतं. मग जेवायला वेळ भेटणार का नाही माहीत नव्हतं, म्हणून लिंबू पाणी पिलं. अविनाशला पण थोडं बॉटलमधनं घेऊन गेली, कारण गाडी चालवायची होती. 2 दिवस पहिलाच जास्त प्रवास झालेला, त्यामुळे थकलो होतो. जे काम करायला जायचे त्याच्या आधीच डोक्यात 100 विचार, होईल का नाही, असं तसं. पण नाही, आज पॉझिटिव्ह विचार होता, आज काम होणारच. जेव्हा लवकर निघायचं असते ना, तेव्हाच नेमका वेळ होतो. बघता बघता 9:15 वाजायला आले, म्हणून पटपट आवरून घेतलं. 80त 5 घालून मी चालली बाहेर. आम्हाला हा फ्लॅट चेंज करायचा आहे. मग 2-3 दिवस झाला आम्ही फिरतोय, कुठं चांगला भेटतोय का बघतोय. तर मग आज आम्हाला एक बिना ब्रोकरचा फ्लॅट भेटलेला आहे, म्हणून आम्ही बघायला चाललोय. थोडा लेट झाला पण ठीक आहे, कामही म्हणल्यावरती जावंच लागणार आहे. सामान्य माणसाला परवडतच नाही कधी ब्रोकरकडून फ्लॅट घ्यायचा, नाही का. प्रत्येक वेळेस 1 महिन्याचं 2 महिन्याचं रेंट त्यांना अगोदरच द्यावं लागतं. विदाऊट ब्रोकरचा एक फ्लॅट बघितलाय, तर तो मग बघून घेतो. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.